नमस्कार महाराज मित्रांनो, मला खूप फोन येत आहेत ते म्हणजे हळदीवाल्या शेतकऱ्यांचे, नंतर अद्रकीवाल्या शेतकऱ्यांचे। साहेब, खालून सड लागते आहे, कुठले बुरशीनाशक वापरू, कसे वापरू, त्यासोबत इतर शेतकऱ्यांनाही सांगेल मित्रांनो, ज्यांची खाली मर होते, म्हणजे ती तुमचे फायटोप्टेरामुळे असू द्या, विल्टिंगमुळे असू द्या, नंतर आपलं काय बॅक्टेरियल विल्टिंगमुळे असू द्या, या सगळ्यांना हे जे औषधं मी सांगणार आहे हे टायमानुसार जर तुम्ही वापरले तर तुम्हाला एकदम चांगले रिपोर्ट येतील। कुठल्या टायमाला कुठलं वापरायचं याचं सांगतो, वापरायचं प्रमाण किती सांगतो, सगळीकडे अवेलेबल होतील मित्रांनो, जास्त डीपमध्ये जात नाही। आता जेव्हा तुमचा सुरुवातीचा काळ असेल आणि आपल्याला माहित आहे हळदीचं पीक आहे, आल्याचं पीक आहे आणि याला मोठ्या प्रमाणात बुरशी लागण्याचे चान्स आहेत, सड लागण्याचे चान्स आहेत, तर सुरुवातीला याचं ट्रीटमेंट करून टाकायचं पोलिओ म्हणून। हे आहे IPL कंपनीचा ॲग्नो ट्रायकोडर्मा आणि IPL कंपनीचा बॅक्टेव्हाइट हा सुडोमोनास आहे। एकरी 1 किलो ते 2 किलो घ्यायचं मित्रांनो, त्याच्याबरोबर 1 लिटर हे एका एकराला सोडायचं। त्याच्यानंतर जिथे तुम्हाला थोडीशी लागण झाली दिसते आहे तिथे मित्रांनो GSP कंपनीचं अत्यंत भारी बुरशीनाशक विथ कीटकनाशक आहे मित्रांनो, PCT 410 एका एकराला 250 ml। त्याच्यासोबत फायटिन येतं महाराज इंडिकेन कंपनीचा, हे तुम्ही पावडरमध्येही घेऊ शकतात, लिक्विडमध्येही घेऊ शकतात, जे भेटेल ते अर्धा किलो ड्रिपने सोडू शकतात मित्रांनो। हे झाल्यानंतर तुम्हाला जर परत वाटत असेल की दुसरं काय घ्यायचं तर दुसरं मित्रांनो तुम्ही याच्यासोबत जाऊ शकतात। इझुकी हे ट्रॅक्टर ब्रँडचं प्रोडक्ट आहे मित्रांनो, फ्लुझामाइड प्लस कासुगामायसिन हे 150 ml एका एकराला, त्याच्यासोबत फायटिन जे आहे ते सोडायचे महाराज अर्धा लिटर। अशा पद्धतीने हे एका एकराला सोडा। त्याच्यानंतर तिथून मित्रांनो तुम्हाला एकदम जास्त दिसतं आहे, थोडा त्रास जास्तच वाटतो आहे, तर बायर कंपनीचा एलेट महाराज अल्युमिनियम फॉस्टाईल म्हणून घटक येतो 80% वेटेबल पावडर, आणि त्याच्यामध्ये कासुबी अर्धा लिटर। इथे कासुबीच्या जागेवर तुम्ही व्हॅलिडामायसिन किंवा स्ट्रेप्टोही वापरू शकता, कुठलाही अँटीबायोटिक तुम्ही याच्यासोबत घ्या। आता तुम्ही म्हणाल की हे दोघांमध्ये तुम्ही हे फायटिन घेतलं आणि याच्यामध्ये का नाही घेतलं, तर अल्युमिनियम फॉस्टाईल जो आहे त्याच्या पहिले हा फायटिनचं काम काय तुम्हाला सांगतो मित्रांनो। याच्यामध्ये पोटॅशियम फॉस्फाईड आहे आणि हे अल्युमिनियम फॉस्टाईल जे आहे हे बी फॉस्फेट स्वरूपात, म्हणजे याच्यामध्ये बी फॉस्फेट असतो आणि हे इनबिल्ट पॉवर वाढवतं त्या पिकाची, त्याला रेजिस्टंट करण्याचे, म्हणजे बुरशींना रेजिस्टंट करण्याची ताकद देतं, म्हणजे स्वतःची ताकद वाढवतं फॉस्फेट। म्हणून मी हे दोघांमध्ये ठेवलेलं आहे, याच्यामध्ये चालत नाही किंवा चालतंही पण याच्यामध्ये गरज नाही, आणि याच्यामध्ये आहे इनबिल्ट म्हणून आपण याच्यामध्ये ठेवलेलं नाही। अशा पद्धतीने तुमची सड असेल, बुरशी असेल, मर असेल, तुमचा कुठलंही पीक असू द्या महाराज, हे असे 4 जर करून घेतलं तुम्ही तर तुम्हाला खूप समाधानकारक रिपोर्ट भेटतील। आता हे कुठे भेटतील तर जवळच्या कुठल्याही कृषी केंद्रावर भेटेल महाराज तुम्हाला, कारण की हे जे आहेत सगळे ब्रँड प्रोडक्ट्स आहेत आणि इझिली अवेलेबल होतील कुठे पण। एखादी दुर्गम भाग असा असेल की तिथे भेटतच नाहीये तर मी नंबर देऊन देतो, माझ्याकडनं हे तुम्हाला घरपोच पाठवलं जाईल महाराज। आजसाठी एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।